मितेजी काटकर साहेब यांना विनंती असेल, मुंबई पोलीस दलामध्ये PSI म्हणून ते कार्यरत आहेत. या पण ठाण्यामध्ये PSI म्हणून कार्यरत असणारे मुकेशजी काटकर साहेब यांना विनंती असेल, मितेजी काटकर साहेब यांना विनंती आहे, या प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देतोय. हर्षद टावरी या प्लेअर ऑफ द मॅच, 42 रन्स त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या. एक महत्वपूर्ण इनिंग त्याने साकारली. प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याला वितरित करण्यात येईल. सर्वाधिक जास्त पावसाळी क्रिकेटमध्ये तो चर्चेचा विषय राहिला होता. त्याचे टॉवरिंग 6 हे चर्चेचे विषय राहतात. नावाप्रमाणे आणि आडनावाप्रमाणे टॉवरिंग 6 मारतो. आपण त्याची चर्चा करतो आहोत. खरं तर प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याला वितरित करण्यात येईल. मॅन ऑफ द मॅच हर्षदला आपण वितरित करतोय. आपण प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याला वितरित करतो आहोत. मितेजी काटकर साहेब यांच्या शुभ हस्ते PSI ज्यांच्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार वितरित करतो आहोत. महाराष्ट्र पोलीस दलामध्ये मितेजी काटकर साहेब PSI ज्यांच्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार वितरित करतोय. मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच हर्षदला आपण पुरस्कार वितरित करत आहोत. हर्षदकडे ज्या ज्या वेळेला आपण जातो ना त्या त्या वेळेला त्याच्या चेहऱ्यावरची स्माईल सारं काही सांगून जाते. हर्षदात बोलावं लागेल, काय म्हणशील, कोणाला डेडिकेट करतोस मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार, आणि हा बॅटिंग परफॉर्मन्स तुझ्या कोणाला डेडिकेट करशील? नक्कीच माझ्या टीमला डेडिकेट करेल, कारण त्यांनी मला खेळाची एवढी संधी दिली आणि ऑर्गनाईज केलं. त्यांना ही संधी मी नक्की त्यांचा धन्यवाद बोलेल की एवढी मोठी टुर्नामेंट खेळण्याचं आम्हाला भाग्य मिळालं. धन्यवाद प्रमोद सर. हर्षद, काय बॅटिंग परफॉर्मन्स राहिला होता. आघाडीला तुम्ही दोन्ही फलंदाज आलात, एकत्रित खेळता क्रिकेट, परंतु मैदानाच्या आतमध्ये गेल्यानंतर काय मनामध्ये चालू होतं? ज्या रीतीने तोडफोड फटकेबाजी पाहायला मिळाली, एक मोठी भागीदारी तुम्ही रचली, काय म्हणशील त्याच वेळेला तुझ्या पार्टनर मुहिब बद्दल? मुहिब तो भरपूर आक्रमक आहे. तो त्याला मारामारी सुचते, तो भरपूर मारत असतो. मग मी थोडा डाव सांभाळून चालतो. जर त्याचे नसतील लागत तर मग मी आक्रमक होतो. हे सारं झालं, परंतु यावर्षी तुझ्या रील्स, तुझी बॅटिंग, पावसाळी क्रिकेट सर्वाधिक चर्चेचा विषय आहे. फॉर्मात आलायस, पुढे खूप साऱ्या स्पर्धा आहेत, कारण रजनी क्रिकेटची नाईटची पहिली स्पर्धा तू खेळतोयस. पुढे खूप सारं क्रिकेट राहिलंय. काय म्हणशील, पुढची तयारी कशी आहे? पुढे फॉर्म कंटिन्यू राहायला काय मेहनत करायला हवी, आणि पुढे कसं पाहतोस या क्रिकेटकडे? नक्कीच क्रिकेटने तर मला भरपूर काही दिलंय, की मला माझ्या नावाला नाव दिलंय त्यांनी. आणि क्रिकेटमध्ये फॉर्म येण्याचं कारण महत्त्वाचं म्हणजे माझी प्रॅक्टिस. मी 3 टाइम प्रॅक्टिस करतो. क्या बात आहे, खूप साऱ्या शुभेच्छा. असाच खेळत राहा, खूप सारे पारितोषिक जिंकत राहा. मॅचला सुरुवात की आपण या समालोचन कक्षाकडे वयात. मॅचला होती सुरुवात, आणखीन एक महत्वाचा सामना, पंचांचा इशारा येतो, लेट्स प्ले. त्यासोबतच किल्ला संघाला विनंती आहे की आपला 12th मन समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे. चला, सामना चालू होत आहे. पहिलं षटक घेऊन येतोय सांघिक आणि वैयक्तिक पहिलं षटक तेज. पुन्हा एकदा जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. पहिल्याच चेंडूवरती एक्स्ट्रा कव्हरच्या वरून मारलेला फटका. धावा मात्र देतोय 4, खणखणीत 4 धावा. एक विशेष सन्मान आपण करतो आहोत. मी किशोरजी मालुसरे साहेब यांना विनंती करेन, मितेजी काटकर साहेब PSI मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे PSI, सदर्शनाय खल निग्रनाय या ब्रीद वाक्याप्रमाणे सातत्याने चांगल्या दर्जाचं काम करणारे मितेजी काटकर साहेब यांचा एक विशेष सन्मान आपण करतो आहोत. मराठी माणूस आणि मुंबईकर गर्दीतला सण साजरा करतात, कारण वर्दीतला माणूस उभा असतो, आणि याच वर्दीतला माणसाचा एक विशेष सन्मान आपण या व्यासपीठावरती करतो आहोत. मितेजी काटकर साहेब यांचा एक विशेष सन्मान आपण करतो आहोत. कोविड काळामध्ये अनेक वेळेला आपण पाहिलं ना, मंदिर, मस्जिद, त्याच वेळेला देऊळ, चर्च सारं काही बंद होतं. एकच उघडं होतं, ते पोलीस स्टेशन, आणि वर्दीतला माणूस उभा होता. त्यांचा सन्मान केलाय या व्यासपीठावरती. बळूयात. नक्कीच पुन्हा एकदा लॉफ्टेड खेळण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र चेंडू मात्र जातोय थेट यष्टीरक्षकाच्या हाताकडे. अर्थात निर्धाव चेंडू जातोय. 3 चेंडूंच्या पूर्ततेनंतर धावसंख्या होती ती 5. खरं तर पाहिलं तर राणा आणि नयन मागच्या सामन्यामध्ये पाहिलं तर आक्रमक सलामी या दोन्ही खेळाडूंनी केली होती. यासोबतच राणा मोरे यांनी जर काय बॅक टू बॅक 2 षटकार मारले. सुंदर चेंडू, यॉर्कर लेनचा चेंडू टाकला होता. राणा मोरे यांनी जर का बॅक टू बॅक 2 षटकार मारले तर 500 रुपयाचं बक्षीस देण्यात येणार आहे. ते म्हणजे सुशांत शेडगे आणि सुमित देशमुख यांच्याकडून. एक सुवर्ण संधी चालून आले ती राणा मोरे यांकडे.
खरं तर मागच्या सामन्यामध्ये खूप चांगली धुलाई या दोन्ही खेळाडूंनी केली होती. स्लोवर टाकलेला चेंडू थेट जातोय डीप मिड विकेटच्या दिशेनं आणि एक धाव मात्र देतोय. 5 चेंडू नंतर 6 धावसंख्या झालेली आहे. थोडासा पहिल्या ओव्हरमध्ये राऊंड 2 चा हा सामना आहे. पहिल्या ओव्हरमध्ये थोडासा खेळ आपल्याला शांत पाहायला मिळतोय. अतिशय सुंदर गोलंदाजी त्यासोबत क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय ते किल्ला संघाकडून. शेवटचा चेंडू घेऊन येतोय. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, तेवढाच थेट चेंडू जातोय गोलंदाजाच्या हातामध्ये आणि चेंडू मात्र बनतोय तो निर्धाव. अर्थात पॉवर प्लेचा पहिला षटक या ठिकाणी संपतोय आणि पहिल्या षटकाच्या पूर्ततेनंतर धाव संख्या आहे ती 6. खरं तर राऊंड 2 चा हा सामना. मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर नयन आणि राणा या दोन्ही खेळाडूंनी कसलीच गई सोडली नव्हती. प्रत्येक चेंडूला सीमा रेषे पार पोहोचवण्याचा प्रयत्न या दोन्ही खेळाडूंनी केला होता. मात्र दुसऱ्या सामन्यामध्ये किल्ला संघाविरुद्ध त्यांचा हा आक्रमक पवित्रा कुठेतरी शांत पाहायला मिळतोय. कारण तेवढंच चांगलं गोलंदाजीचं प्रदर्शन करताना दिसला तो पहिल्या षटकामध्ये तेज. वैयक्तिक पहिलं आणि संघाचं दुसरं षटक घेऊन येतोय तो गोलंदाज अक्षय. अक्षय माने आपल्याला दिसतोय गोलंदाजी मार्कवरती किल्ला संघाकडून गोलंदाजी करताना दिसणार आहे. स्वतः कर्णधार प्रसाद या ठिकाणी फिल्डिंग सेट करताना दिसतोय आपल्याला मैदानामध्ये. खरंच फिल्डिंग सेट करण्यासाठी थोडा एक्स्ट्रा टाइम घेतला जातोय. कारण देखील त्याला एकदम स्पष्ट आहे, कारण मागच्या मॅच मध्ये आपण नयन आणि राणा यांची फटकेबाजी पाहिली होती. त्यामुळे कोणत्याही प्रकारची जोखीम उचलायची नाहीये ती किल्ला संघानं आणि त्या अनुषंगानं प्रत्येक चेंडूवरती फिल्डिंग सेट करण्याचं काम करतोय तो गोलंदाज आणि कर्णधार प्रसाद. पाहूयात अक्षय संघासाठी काय खेळी करतोय. गोलंदाजी मार्कवरती अक्षय, फलंदाजी मार्कवरती राणा. स्लोवरचा चेंडू, रिव्हर्स खेळलेला चेंडू जातोय थर्ड मनच्या दिशेनं. 4 धावा, चौका. तर रिव्हर्स स्वीप पाहिला आपण आणि 4 धावा दिल्या आणि धावसंख्या वाढवली. धावसंख्या झाली ती 10. क्लोज विकेट किपिंग आपल्याला पाहायला मिळते ती प्रसाद कडून. यष्टीरक्षक स्टंपच्या थोडासा जवळ आला तर अर्थात आपल्याला कळून जातं की थोडस दबाव बनवण्याचं युती थोडीशी कर्णधार संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा स्लोवरचा चेंडू, तेवढा सुंदर बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता. मात्र फटका थोडासा चुकतोय. बॅट आणि बॉल याचा थोडासा ताळमेळ चुकतोय. खर तर 5 ओव्हरचा हा सामना असणार आहे. तिसरं षटक हे ओमेगा 50-50 हे षटक असणार आहे. अतिशय सुंदर गोलंदाजी करताना दिसतोय तो किल्ला संघ. 3 चेंडू टाकलेले आहेत. 3 चेंडूंमध्ये केवळ 4 धावा खर्च केलेल्या आहेत तो अक्षय माने. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक नाहीये, चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे आणि त्यासोबतच धावा मिळतायत. तो राणा 7 चेंडूंमध्ये 9 धावांची खेळी केलेली आहे. पॉवर प्ले मध्ये खरं तर पाहिलं तर मोठमोठे फटके खेळताना आपल्याला दिसतात. मात्र थोडासा दबाव बनतोय तो राणा आणि नयन यांच्यावरती. मात्र चौकार मारताना दिसला तो राणा. बघूयात पुढच्या चेंडूवरती काय करतोय. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि तेवढा सुंदर चेंडू. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू जातोय. या षटकामध्ये 5 चेंडूंमध्ये 2 चेंडूंवरती चौकार मारण्यात यश मिळालं ते राणा या खेळाडूला आणि धाव संख्या अतिशय कंट्रोल मध्ये ठेवले तो अक्षय.
शेवटचा चेंडू घेऊन होतोय अक्षय. पुन्हा एकदा जबरदस्त फटका, चेंडू सरळ जातोय तो सीमा रेषे पार, खणखणीत 6 धावा. खेळला, चेंडू थेट गेला तो सीमा रेषे पार. 6 धावा मिळाल्या. 6 धावेने धावसंख्या वाढली. धावसंख्या झाली ती 22. खर तर पहिल्या सामन्यामध्ये आपण राणा आणि नयन यांच्याकडून फटकेबाजी पाहिली होती, बक्षीस देखील जिंकलं होतं आणि त्यांच्यावरती सुरुवातीच्या 11 बॉलमध्ये थोडंसं प्रेशर बनलं होतं. मात्र राणा यानं आपली बॅट ही तळपवली आणि पहिला षटकार हा सीमारेषे पार पोचवला. आणि ज्या क्षणाची आपण सगळेजण वाट बघत होतो, ज्या ओव्हरची आपण सगळेजण वाट बघतो, ती ओमेगा 50-50 ओव्हर्स चॅलेंज या ठिकाणी आलेला आहे. गोलंदाज कोण आहे तर गोलंदाजी मार्क वरती सज्ज आहे तो गोलंदाज ऋतिक. अर्थात या 6 चेंडूंमध्ये 14 पेक्षा जास्त धावा दिल्या तर 6 धावा या मिळणार फलंदाजी संघाला. पहिला चेंडू बिमरच्या स्वरूपात पाहायला मिळाला. सुंदर फटका खेळलाय, पुल फटका, 4 धावा मिळत आहेत. पंचांनी इशारा दाखवला, नो चेंडू. त्यासोबतच पंचांचा इशारा येतोय. पंचांच्या हाताचा हेलिकॉप्टर फिरताना दिसतोय तो मैदानामध्ये. अर्थात फ्री हिट मात्र मिळतोय तो नयनला. बघूयात फ्री हिटचा कसा वापर करतोय तो नयन. अतिशय सुंदर फटका खेळलेला, पुलचा फटका, 4 धावा दिल्या. फ्री हिटच्या चेंडूवरती काय खेळी करताना दिसतोय तो नयन. पुन्हा एकदा गुडलेनचा चेंडू, सुंदर फटका खेळलाय. तेवढे चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळतंय. बॉलचा स्पीड पाहिला तर तो देखील वेगवान होता. तेवढाच सुंदर फटका, तेवढाच वेगवान फटका नयनेने लगावला होता. त्यामुळे नक्कीच बॉल पटकन ट्रॅव्हल केला गेला. तेवढाच चांगलं यष्टीरक्षण पाहायला मिळालं आणि रॉकेट थ्रोच्या स्वरूपात पुन्हा एकदा चेंडू कलेक्ट केला गेला. अर्थात 1 धाव मिळाली. 1 न धावसंख्या वाढली. धावसंख्या होती ती 28. 2.1 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 28 धावा झालेल्या आहेत. दुसरा चेंडू घेऊन येतोय. पुन्हा एकदा स्लोवरचा प्रयत्न, चेंडू मात्र जातोय सीमा रेषे पार. 6 धावा. धावा मात्र आता गोलंदाजांकडून सुटत चालल्यात. कारण आपण जर काय पाहिलं तर पहिल्या 2 षटकांमध्ये अतिशय सुंदर गोलंदाजी करताना दिसला तो किल्ल्याचा संघ. मात्र तिसऱ्या म्हणजे चॅलेंज ओव्हर मध्ये कुठेतरी बॅकफुटला जातोय तो किल्ल्याचा संघ. 12 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 2 धावा बाकी. पुन्हा एकदा सुंदर फटका, हेलिकॉप्टर शॉट खेळताना आपल्याला दिसला फलंदाज आणि त्यासोबतच 1 धाव घेतली. 13 धावा 3 चेंडूंमध्ये 13 धावा कंप्लीट झालेल्या आहेत या चॅलेंज ओव्हरच्या. अर्थात 1 धाव जर आपण काढली तर आपल्याला 6 धावा ह्या मोफत मिळणार आहेत, धनादेश म्हणून आपल्याला मिळणार आहेत. अतिशय सुंदर फलंदाजी करताना दिसतोय तो राणा आणि नयन, ज्यांची सुरुवातीला बॅट थोडीशी शांत होती, आता मात्र वेग धरतोय. पुन्हा एकदा शॉर्ट लेनचा चेंडू, चेंडू जातोय सीमा रेषे पार. 6 धावा. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर नयनची बॅट ही शांत होती. मात्र जेवढी ही बॅट शांत राहिली
तेवढीच व्याजासकट वसूल करताना दिसतोय तो नयन. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक येतोय का खाली? नाही. झेल मात्र टिपला नाही जाते आणि त्यासोबतच 2 धावा धावून निघतायत आणि धाव संख्या होते ती 43. शेवटचा एक चेंडू, चॅलेंज ओव्हरचा शेवटचा एक चेंडू बाकी आहे. या षटकामध्ये 5 चेंडूंमध्ये 21 धावा झालेल्या आहेत. अर्थात आपण हे चॅलेंज तर जिंकलेल्या आहातच, पण त्यासोबतच शेवटचा चेंडू देखील अजून बाकी आहे. या शेवटच्या चेंडूवरती हा संघ किती धावा जमा करतोय पाहूयात. पुन्हा एकदा यॉर्कर लेनचा चेंडू टाकला गेला, तेवढा चांगला फटका देखील खेळला. चेंडू मात्र जातोय निर्धाव आणि धाव संख्या होते ती 49. या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या 27 धावा. या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या 21 धावा आपल्याला या षटकामध्ये पाहायला मिळाल्या आणि त्यासोबतच चॅलेंज ओव्हर असल्यामुळे नक्कीच 14 पेक्षा जास्त धावा काढल्यामुळे 6 धावा मोफत मिळाल्या, धनादेश मिळाला, बक्षीस मिळालं. ते राणा आणि नयन या दोघांना आणि 6 धावेने धावसंख्या वाढली आणि धावसंख्या झाली ती 49. अतिशय चांगला वापर करताना दिसले. चॅलेंज ओव्हरचा अतिशय चांगला वापर केला. विकेट अजून गमावलेली नाहीये. दोन्हीले मेन खेळाडू अजून देखील मैदानामध्ये तैनात आहेत आणि नक्कीच प्रेशर कुठेतरी बनत चाललंय ते किल्ला संघावरती. आणि हेच वादळ रोखण्यासाठी पुन्हा एकदा अक्षय माने आपल्याला गोलंदाजी मार्कवरती दिसतोय, ज्याने आधीच्या सामन्यामध्ये देखील उत्कृष्ट गोलंदाजी टाकली होती. आपलं या सामन्यातील देखील पहिलं षटक, वैयक्तिक पहिलं षटक अतिशय सुंदर टाकलं होतं. तोच गोलंदाज पुन्हा एकदा कर्णधार प्रसाद बाहेर काढतोय, जेणेकरून विकेट घ्यायचे. विकेट की रोल प्ले करणार आहे आणि याच विकेटची वाट बघतोय तो किल्ला संघ. सुंदर रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न, तेवढा चांगला क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. थेट चेंडू जातोय तो क्षेत्ररक्षणाकडे आणि त्यासोबतच संघाचं अर्धशतक पूर्ण होत आहे. 3.1 षटकांचा हा खेळ पूर्ण झालेला आहे. अर्थात 19 चेंडूंमध्ये 50 धावा कुठल्या? त्या दोन्ही फलंदाज नयन आणि राणा यांच्याकडून. नयन पुन्हा एकदा स्ट्राईकवर आहे. पुन्हा एकदा स्लोवर चेंडूचा उपयोग केला गेला आणि सुंदर ज्या कामासाठी विकेट गेलेली आहे. खरं तर या ओव्हरच्या सुरुवातीलाच मी म्हटलं होतं की कुठेतरी प्रेशर बनलं, कारण चॅलेंज ओव्हरमध्ये 27 धावा गेल्या. 27 धावांनंतर कुठेतरी प्रेशर बनताना दिसलं ते किल्ला संघावरती. कर्णधार प्रसाद यानं त्याचा खास प्लेअर बाहेर काढला, पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती आणलं ते अक्षय मानेला आणि जो विश्वास ठेवला गेला अक्षय मानेवरती, त्या विश्वासावर खरा उतरला तो अक्षय माने. स्लोवरचा चेंडू टाकला. नयन सारखा घातक खेळाडू बाद केला तो अक्षय माने. अक्षय मानेची जागा निभावण्यासाठी, त्याची जबाबदारी निभावण्यासाठी पुन्हा एकदा मैदानात जाताना दिसतोय तो खेळाडू. कुणाल आपल्याला दिसतोय, माफ करा, नयनची जागा निभावण्यासाठी जातोय. कुणाल कोंडाळकर आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच टेमगर संघाचा हा लोकलचा खेळाडू आहे. आज मात्र खेळी करतोय तो साई दत्त चिंचवली रोट या संघासाठी. बघूयात काय खेळी करताना दिसतोय. अजून देखील 8-10 चेंडूंचा खेळ अजून देखील बाकी आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती अक्षय. सुंदर चेंडू, गुडलेनचा टाकला गेलेला हा चेंडू खरं तर टेनिस क्रिकेटमध्ये सर्वात उत्कृष्ट चेंडू मानला जातो, कारण बॅट्समनला थोडासा आव्हानात्मक हा चेंडू असतो. धावा करण्यासाठी थोडंसं आव्हान बनतं.
जबरदस्त फटका पाहायला मिळाला, 4 धावा मिळाल्या, खणखणीत चौकार. डीप पॉइंटच्या दिशेला जर का आपण पाहिलं तर काही खेळाडू किंवा काही प्रेक्षक हे बाउंड्री लाईनच्या आतमध्ये आलेले आहेत. कृपया त्यांना विनंती आहे की आपण बाउंड्री लाईनच्या बाहेर बसायचं आहे, जे आपण कापड लावलेले त्या बाहेर बसायचे. सुंदर फटका, फटका मात्र जातोय थेट क्षेत्ररक्षकाकडे आणि खेळाडू मात्र होतोय बाद. म्हटलं होतं की क्रिकेट आहे हा, क्रिकेटचा खेळ हा अनिश्चिततेचा खेळ म्हणून मानला जातो. क्रिकेटमध्ये प्रत्येक चेंडू, प्रत्येक फटका तुम्हाला एक नवीन संधी देत असतो. त्या संधीचा उपयोग कसा करायचा आणि आपल्या संघाला, आपल्या गावासाठी, आपल्या संघ मालकासाठी आपण कशी खेळी करायची हे आपल्याला ठरवायचं असतं. आणि नक्कीच याच्यावरती काम करताना दिसतोय तो किल्ल्याचा संघ. कारण पाहिलं तर आधीच्या षटकामध्ये चॅलेंज ओव्हरमध्ये 27 धावा कुठल्या होत्या. मला असं वाटतं की आजच्या दिवसातील सगळ्यात महागडं षटक हे ठरू शकतं. आणि त्याच्यानंतरचा हा आपण षटक पाहतोय तो अक्षय. नवीन संधी मिळाली, संधीचा पुरेपूर वापर करताना दिसला तो अक्षय. फक्त 5 धावा या षटकामध्ये दिलेल्या आहेत. 5 चेंडूंमध्ये 5 धावा दिलेल्या आहेत. 2 खेळाडू बाद केलेले आहेत. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक खाली येतोय, कलेक्ट करतोय का नाही, झेल थोडासा चुकतोय, कॅच मात्र चुकली. आणि पुन्हा एकदा फलंदाजाला एक नवीन संधी मिळाली. मी मगाशीच म्हटलं होतं की क्रिकेटचा प्रत्येक चेंडू नवीन संधी घेऊन येतो. या ठिकाणी आता मात्र फलंदाजाला नवीन संधी मिळालेली आहे. अजून देखील 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. जिद्द हरायची नाहीये, उत्साह आपला तोच ठेवायचा आहे. धावसंख्या आहे 55. 2 खेळाडू बाद झालेले आहेत. गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय तो प्रल्हाद. या मागच्या सामन्यामध्ये किल्ला संघानं या खेळाडूवरती विश्वास दाखवला होता आणि त्या विश्वासाला अतिशय चांगलं प्राधान्य दिलं होतं आणि अतिशय चांगला मान दिला होता. तो खेळाडू म्हणजे प्रल्हाद. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती दिसतोय. वयानं छोटा आहे पण कीर्ती मात्र मोठी आहे. मूर्ती लहान आहे, कीर्ती मोठी आहे. बघूयात काय खेळी करतोय. शॉर्ट लाईनचा चेंडू, लाईन चुकतेय. पंच मात्र हात फैलावतायत, अर्थात अवांतर धाव मिळते. अवांतर धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 56. अजून देखील 6 धावांचा, माफ करा 6 चेंडूंचा खेळ अजून देखील बाकी आहे. त्यामुळे सगळ्यांच्या नजरा या 2 फलंदाजांवरती असणार आहे. जबरदस्त फटका, चेंडू थेट जातोय सीमा रेषे पार, खणखणीत 6 धावा. फ्लॅट षटकार आपल्याला पाहायला मिळाला. तो फलंदाज निशी कर्णेकर याच्या बॅट मधून. बघूयात पुढचा चेंडू घेऊन येतोय प्रल्हाद. पुन्हा एकदा जबरदस्त फटका, चेंडू सरळ जातोय सीमा रेषे पार. पुन्हा एकदा 6 धावा. सुंदर बॅक टू बॅक 2 षटकार आपल्याला पाहायला मिळाले. थोडस प्रेशर बनतंय ते प्रल्हाद वरती, कारण 2 लगातार षटकार मारले जात आहेत निशी कर्णेकर कडून. 2 चेंडूंमध्ये 13 धावा झालेल्या आहेत. 1 अवांतर धाव मिळाली होती. 13 धावा 2 चेंडूंमध्ये कुठलेल्या आहेत. नक्कीच
धाव फलक झपाट्यानं वाढलं आणि धाव संख्या झाली ती 68. तिसरा चेंडू, पुन्हा एकदा मोठा फटका, चेंडू हवेत, सीमा रेषे पार, 6 धावा. सुंदर फलंदाजी करताना आपल्याला दिसतोय तो शेवटच्या षटकामध्ये जो फटकेबाजीचा षटक म्हणून ओळखलं जातं त्याच्यामध्ये 3 चेंडूंवर 3 षटकार मारण्यात यशस्वी ठरतोय तो निशी. चौथ्या चेंडूवरती पुन्हा एकदा षटकार जातोय, सीमा रेषे पार, षटकार. प्रेक्षकांना विनंती आहे, जर आपल्याला खेळ आवडतोय नक्कीच टाळ्या वाजवून फलंदाजाला दाद द्यायची. अतिशय सुंदर खेळ पाहायला मिळतोय. माफ करा 4 चेंडूंवर 4 षटकार मारले हरिश्चंद्रजी मोरे आणि तात्या मालुसरे उर्फ म्हणजेच किशोर तात्या मालुसरे यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. पुन्हा एकदा बिमर चेंडू, नोचा चेंडू, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक मात्र झेल सोडतोय. धावांची खैरात आपल्याला पाहायला मिळते, वारंवार चुका होताना दिसत आहेत. बिमरचा चेंडू होता, प्रेशर बनतंय ते प्रल्हाद वरती. जबरदस्त फटकेबाजी करताना आपल्याला दिसतोय. 4 चेंडूंवरती 4 षटकार खेचले, त्यानंतर बिमरचा चेंडू पुन्हा एकदा हवेत होता, जीवदान मिळालं. सुंदर यॉर्कर लेनचा हा चेंडू. अतिशय सुंदर पुन्हा एकदा कमबॅक करताना दिसतोय तो प्रल्हाद. शेवटचा चेंडू आणि पुन्हा एकदा शेवटच्या चेंडूवरती पुन्हा एकदा थोडासा कंट्रोल निसटतोय. पुन्हा एकदा प्रल्हाद कडून जातोय तो वाईट चेंडू. पंचांनी हात फैलावले, अर्थात अवांतर धाव. एका षटकामध्ये नवे तर फक्त 5 चेंडू पूर्ण झालेले आहेत. 5 चेंडूंमध्ये 29 धावा कुठल्यात त्या रोट संघानं. पुन्हा एकदा जबरदस्त फटका, गगनचुंबी फटका, 6 धावा. खरं तर सामन्याच्या सुरुवातीलाच सुशांत शेडगे आणि सुमित देशमुख यांच्याकडून राणा मोरे यांना बॅक टू बॅक षटकारांसाठी 500 रुपयांचं बक्षीस लावण्यात आलं होतं. मात्र राणा मोरे यांची जरी बॅट झळकली नसेल, त्यांची बॅट जरी तळपली नसेल, तरी सुद्धा त्यांचा सहखेळाडू निशी कर्णेकर याची बॅट तळपली. त्याच्या बॅटमधून आपण शेवटच्या षटकामध्ये पाहिले तब्बल 5 षटकार आपल्याला पाहायला मिळाले. धावसंख्या झपाट्यानं वाढत गेली, धावसंख्या झाली ती 90. आणि आता किल्ला संघाला आव्हान, अतिशय मोठं आव्हान उभं राहत आहे. ते 91 धावांचं. 30 चेंडूंमध्ये 91 धावा कुटायच्या आहेत. अमोल ढमाले यांच्याकडून निशी कर्णेकर या खेळाडूच्या फलंदाजासाठी त्यांनी केलेल्या फलंदाजीला 500 रुपयाचं बक्षीस आलंय. धन्यवाद. यासोबतच या सामन्याचा पहिला अध्याय या ठिकाणी संपला आणि दुसऱ्या अध्यायाला या ठिकाणी सुरुवात होते. नक्कीच दुसऱ्या अध्यायामध्ये देखील मोठमोठे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. मग कल्पेश असेल, कल्पेश घाग दिसेल, त्यासोबत प्रसाद दिसेल. अतिशय प्रतिभावान खेळाडू आपल्याला या दुसऱ्या अध्यायामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. आणि नक्कीच दुसऱ्या अध्यायासाठी
मी या ठिकाणी रोहाचा बुलंद आवाज म्हणजेच किशोरजी कोकारे सर यांना मी व्यासपीठावरती आमंत्रित करतोय. थँक्यू सो मच. कॉम्बॉक्स मध्ये आपण आवाज ऐकला. व्हॉइस ऑफ महाड रोहनजी देशमुख सरांचा आवाज आपण ऐकला. तत्पूर्वी आपण महाराष्ट्राचा बुलंद आवाज सन्माननीय जयजी भोसले सरांचा आवाज ऐकला. ओमेगा चॅम्पियन्स ट्रॉफी कोलाड 2025 सीझन 2 मध्ये सगळ्यांचंच मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत. मैदानाच्या आतमध्ये मॅच रंगते. एका बाजूला श्री गावदेवी किल्ला विरोधामध्ये श्री साई दत्त क्रीडा मंडळ चिंचवली रोड या दोन संघादरम्यानची लढत आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या पूर्वार्धाचा डाव संपलाय. पहिल्या पूर्वार्धामध्ये 30 बॉल मध्ये 90 धावा खेचल्या होत्या साई दत्त चिंचवली रोड या संघानं आणि गावदेवी किल्ला संघासमोर 91चं टार्गेट सेट केलंय. प्रसाद आणि तुषार कांबळे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल असताना आपल्याला पाहायला मिळते. प्रसादसाठी जर 3 बॅक टू बॅकचे षटकार खेचले तर शाहिद डांगे, सुमित देशमुख आणि सुशांत शेडगे यांच्या माध्यमातून 500-500 रुपयाचा कॅश प्राइज झाला. षटक क्रमांक पहिलं अतळण्यासाठी निशी कर्णेकरचा निशीनं स्लॉग ओव्हर मध्ये अप्रतिम फटकेबाजी केली. तो सध्याच्या घडीला षटक क्रमांक पहिलं अतळण्यासाठी श्री साई दत्त क्रीडा मंडळ चिंचवली रोड या संघाच्या माध्यमातून बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालेला पाहायला मिळतोय. समोर प्रसाद बांबुडे पहिला मॅचचा हिरो 48 धावांचं योगदान ज्यानं दिलं तो सध्याच्या घडीला ऑन स्ट्राईकला पाहायला मिळतोय. निशी कर्णेकर पहिला बॉल हाफ ट्रॅकर बॉल कट केला गॅप मध्ये डीप एक्स्ट्रा कव्हरला पहिला बॉलवर निशी कर्णेकरचं भव्य स्वागत. 4 धावा पहिला बॉल फेस करत असताना निशीच्या विरोधामध्ये चौकार खेचलाय. दाखवून दिलंय की मी देखील या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलोय. ओपिच बॉल लॉप केला क्लासिकल अंदाजामध्ये निशीच्या विरोधामध्ये आणखीन एक गाण्यागती हल्ला. बॉल सीमारेषेच्या बाहेर 6. आता ताकद दाखवून दिली आहे. ज्या पद्धतीनं निशीनं बॅटिंग केली अगदी त्याच पद्धतीनं निशीच्या विरोधामध्ये बॅटिंग चालू आहे. ओपिच बॉल गॅप मध्ये खेळलाय मिड ऑनला मैदानाच्या आतमध्ये निशीच्या विरोधामध्ये 4-6-4 निशीवरती हल्ले चढवले गेले. 14 धावा पहिल्या 3 बॉल मध्ये. जर प्रसादनं अशा पद्धतीची बॅटिंग केली ना तर किल्ला संघ 91 धावांचा देखील लक्ष गाठू शकतोय. दाखवून दिले प्रसादनं. संघाचा महत्वाचा गोलंदाज आणि त्या गोलंदाजाच्या विरोधामध्ये स्वप्नवत सुरुवात. किल्लेकरांचे आशा पल्लवित करणारी बॅटिंग पहिल्या 3 बॉल मध्ये पाहायला मिळतीये. आणखी एक मोठा फटका डीप मिड विकेटला. डीप मध्ये प्रोटेक्शन राज मोरे वेगाला बॉलचा पटला करत असताना आशिषचा बॅकअप आपल्याला पाहायला मिळतं. आणखीन एक दमदार खेळाडू रोड संघाचा आशिष मोरे बॉलवरती आलाय. अडवल फेकेल तोवर दुहेरीसाठी दोन्ही फलंदाज परतले होते आणि 2 धावा सुखरूपरित्या कंप्लीट केलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. संघाची धावा संख्या 16 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळतीये. बॅटिंग करत असताना गावदेवी किल्ला 91चा पाठलाग करायचा आहे. पहिल्या 4 बॉल मध्ये निशीच्या विरोधामध्ये 16 धावा आल्यात. पुलटॉस बॉल समोर खेळला लॉंग ऑन मध्ये खाली क्षेत्र बॉल 1 बाउन्स सीमा पार.
आणि का प्रसादला डोक्यावरती घेतलंय दाखवून दिले. पहिल्या मॅच मध्ये 48 योगदान आणि आता निशी सारख्या एका बलाढ्य ऑल इंडिया आयकॉनचा गोलंदाजाला 20 धावा पहिल्या 5 बॉल मध्ये खेचल्यात. का बॅटिंग पाहायला मिळते प्रसाद बामुगडेची. अप्रतिम फटके तो खेळतोय सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये. हेलिकॉप्टर गॅप मध्ये डीप मिड विकेटला आशिष मोरे बॉलचा पाठलाग करतोय. यश मिळालंय का नाही. बॉल निघून गेला सीमा पार. धावा आल्या दमदारच्या. मध्ये हा दर्जा मिस्टर आरजीपीएल 2023 मध्ये स्पर्धेतील सर्वाधिक सगळीच बक्षीस ज्यानं आपल्या नावे केली. मालिकावीराची सायकल, बेस्ट बॅटर, स्पर्धेतील सर्वाधिक चौकार आणि सर्वाधिक षटकार खेचणारा, 60 बॉल मध्ये 166 धावा बनवणारा प्रसाद बामुगडेनं निश्चित करनेकरला पहिल्या षटकामध्ये सळो की पळो करून सोडलं. काय क्लासिकल अंदाजामध्ये बॅटिंग केली. पहिल्या बॉल वरती चौकार, दुसऱ्या बॉल वरती भव्य षटकार, तिसऱ्या बॉल वरती चौकार दुहेरी आणि त्यानंतर 5व्या आणि 6व्या बॉलवर 2 बॅक टू बॅकच्या बाउंड्रीज. पहिल्या ओव्हर मध्ये 24 धावा निशी कर्णेकरच्या विरोधामध्ये आल्यात. आणखीन एक आयकॉन खेळाडू गोलंदाजी मार्क वरती कुणाल कोंडाळकर आपल्याला पाहायला मिळतात. कुणाल बॉलिंगला आले. डावकुऱ्याचे आणखीन एक महत्वाचे गोलंदाज किंबहुना रोहा तालुका प्रीमियर लीग या हंगामामध्ये सर्वाधिक महागडा ठरणारा खेळाडू सध्याच्या घडीला बॉलिंग ट्रॅक वरती कुणाल कोंडाळकर आला. 24 धावा धाव फलकावरती आहेत. कुणाल आता सध्याच्या घडीला बॉलिंग ट्रॅक वरती आहे. समोर तुषार कांबळे आणखीन एक दमदार खेळाडू आहे. हेलिकॉप्टर गॅप मध्ये समोरच्या दिशेला आणखी सांगतायत की झुकती है दुनिया लेकिन झुकाने वाला चाहिए. आज खऱ्या अर्थाने या दोन्ही बॅटर्सनं चांगली सुरुवात केली आहे. यावेळेसचा बॉल अप्रतिम डिलिव्हरी पाहायला मिळाली आहे. जल्लोष पाहायला मिळतो रोडच्या डगआउट मध्ये. ज्या पद्धतीने चेंडू हातळला गेला कुणाल कोंडाळकरच्या माध्यमातून टप्पा पडला, स्विंग झाला आणि बॅटर मिस देखील झालेले पाहायला मिळाले. तुषार विरुद्ध कुणाल. फुलटॉस समोरच्या दिशेला खेळत निशी कर्णेकर लॉंग ऑन रिझन मध्ये आहेत. चुकी होणार नाहीये. एक सिंगल येते. एका सिंगलच्या मदतीनं धावफलक पुढे सरसावलं जातं. धावफलकावरती धाव संख्या 29 या अंकावरती कमबॅक केलं. पहिल्या 3 बॉल मध्ये 5 धावा धावफलकावरती आहेत. येस तिसऱ्या पंचांची मागणी वेस्ट साईडचा भीमर आहे. याची पाहणी केली जाईल. पुन्हा एकदा रोहा स्पोर्ट्स आकाश कडव यांची मदत घेतली जाते. येस बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतला. पडताळणी होती जिथे आमचे थर्ड अंपायर परषोत्तम भगत सर या रिव्ह्यूचं कामकाज करतात. रोहा स्पोर्ट्सच्या वाहिनीची मदत घेतली जाते. इट्स अ फेअर डिलिव्हरी. चांगला चेंडू हाताळलाय कुणालनं. एकच मिळणार आहे. एकच्या पलीकडे तुम्हाला काही मिळणार नाहीये. ह्या सिंगलच्या मदतीनं धावफलकावरती धाव संख्या 29 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळतात. एम स्पोर्ट्सचे सर्व सन्माननीय शाहीजी डांगे साहेब यांच्या माध्यमातून बॅक टू बॅकचे 3 षटकार किंबहुना विकेटची हॅट्रिक कंप्लीट केली तर 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. प्रसाद बामुडे अप्रतिम फटकेबाजी. पहिल्या षटकामध्ये निशीला सळो की पळो केलं. तो सध्या ऑन स्ट्राईकला. समोरच्या दिशेला आक्रमण केलंय. समालोचन कक्षाला मानवंदना देणारा हा प्रसादचा थाट. बॉल आउट ऑफ द पार्क. इट्स अ बिग. काप बॅटिंगचा दर्जा आहे प्रसादचा. आज मात्र या संपूर्ण स्पर्धेमध्ये या गुलाबी थंडीमध्ये गरम वातावरण केलंय. काप बॅटिंग आहे. किल्ल्याच्या डगआउट मध्ये आवाज येतोय. एकच नारा पाहायला मिळाला. प्रसाद मैदानाच्या आतमध्ये मारामारी करतोय. सोलो की पळो करून सोडलंय आज खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये गोलंदाजाला. पुढचा बॉल
कट केला, गली रिझन मधून बॉल निसटला, हा नशिबाचा थर्ड मान रिझन मध्ये चौकार. इन द स्विंग केलं, कट केलं, बॉलला हलक्या हाताने स्टिअर केला, गॅप शोधली, गली रिझन मधून थर्ड मानला, चेंडू ट्रॅव्हल झाला. प्रसादच्या बॅटमधनं चौकार, चौकाराच्या मदतीनं 39 धावा धाव फलकावरती आहेत. 39 बनवलात. पुढचा बॉल स्टिअर केला, हलक्या हाताने सन्मानजनक क्रिकेट खेळलं गेलं, कारण की प्रसादला माहिती आहे तिसरं षटक म्हटलं की ओमेगा चॅलेंजिंग 50-50 ओव्हर. 12 बॉलचा खेळ संपला. 12 बॉलच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धाव संख्या 40 अंकावरती आपल्याला पाहायला मिळतीये. 18 बॉल विजयासाठी 51 धावेची आवश्यकता टीम गावदेवी किल्ला या संघाला. तत्पूर्वी पाण्याची मागणी केली जाते, लगेच पाण्याची पूर्तता करा व तत्पूर्वी आपण डीजे कडे वळूयात. ऐकूया डीजे कडनं सुमधुर संगीत. पूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत. हाय व्होल्टेज मॅच 91चा पाठलाग करण्यासाठी संघ दाखल झाला. पहिल्या 12 बॉल मध्ये 40 धावा धाव फलकावरती आहेत. प्रसाद आणि तुषारची जोडी मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 3 ओमेगा चॅलेंजिंग 50-50 ओव्हर मध्ये बॉलिंगला गोलंदाज मयूर हेंडे आपल्याला पाहायला मिळतोय. रोहा तालुका प्रीमियर लीग गत वर्षाचा हा बेस्ट बॉलर किताबचा गोलंदाजानं जिंकला. तो गोलंदाज ओमेगा चॅलेंजिंग ओव्हर मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती येतोय. संघाचे मुख्य गोलंदाज महागडे राहिले निशी कर्णेकर, तदनंतर गोलंदाजीला आले होते कुणाल, आणि आता षटक क्रमांक 3 मध्ये मयूर हेंडे दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात. मयूर हेंडे गोलंदाजीला दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. समोर प्रसाद बामुगडे आहेत. 40 धाव संख्या पहिला 12 बॉल मध्ये जमा केली आहे. 18 बॉल 51 आवश्यकता. हे षटक महत्वाचं आहे. या षटकामध्ये जर चॅलेंज कंप्लीट केलं ना तर 6 धावा एक्स्ट्राच्या मिळणार आहेत आणि त्या केल्या संघाचा फायदेशीर देखील असणार आहेत. पहिला बॉल समोरच्या दिशेला, क्रिकेटचा नेत्रदीपक, डोळ्याची पारण पेडणारा हा लाजवाब स्ट्रोक. 6 थँक्यू थँक्यू डीजे, धन्यवाद. किल्लेकर म्हणा आमचा एकच वादा, प्रसाद दादा. काय बॅटिंग करतोय प्रसाद मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल अप ट्रॅकर होता, शॉर्ट अँड पुल करायचा होता. बॅटच्या रडारमध्ये चेंडू नाहीये. डेंजर एंडला प्रसाद धावतोय खराबपैकी. कुणाल कोंडालकरची पाहायला मिळाली आहे. मोठी विकेट, चाळ रचलं होतं, स्लोअर वन हातळला. मयूर हेंडेने धावबाची संधी देखील होती. एक सिंगल कंप्लीट, एका सिंगलच्या मदतीने धावफलकावरती धावा 47. 5 चॅलेंजिंग ओव्हर मध्ये पहिल्या 2 बॉल मध्ये 7 तर कंप्लीट केल्यात. आता 4 बॉल मध्ये 7 धावा तुम्हाला कंप्लीट करायच्या आहेत. बोनस स्वरूपामध्ये येणाऱ्या 6 धावा किल्ले संघासाठी खऱ्या अर्थानं महत्वाच्या ठरणार आहेत. परंतु त्या अनुषंगानं चॅलेंज देखील कंप्लीट करावं लागणार आहे, कारण की चॅलेंजर गोलंदाज जर आपण पाहिला तर नागोठणे विभागातील मयूर हेंडे आपल्याला पाहायला मिळतोय. रोहा तालुक्याचा तालुका प्रीमियर लीगचा गत वर्षाचा हा बेस्ट बॉलर राहिला. समोर तुषार कांबळे. षटकातील पुढचा बॉल बोलत यार, स्लोवर वन पिक केला, पूल सक्सेसफुल. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गुल, धाव आल्याचा षटकार.
या जोडीने दाखवून दिल्यात. 53 आल्या षटकाराच्या मदतीनं 3 बॉल अजून देखील या षटकातील बाकी आहेत आणि चॅलेंज कंप्लीट करण्यासाठी फक्त एका धावेची आवश्यकता. तुषार कांबळे देवा भुवनेश्वर गावचा सितारा सध्याच्या घडीला किल्ले संघाचं नेतृत्व करतो. आज आयकॉन म्हणून विश्वास दाखवलाय आणि मयूर अंडेला त्यानं आसमान दाखवलंय. षटकातील पुढचा बॉल मयूर बॉलिंग ट्रॅक वरती दाखल. स्लोवर वन पुन्हा एकदा चांगला फटका शुभम आहेत तसा वाक्याचा बाहेर 4 धावा चौकार. आपले 8 तरांचा विश्वविक्रम केला. आता क्रिकेटमध्ये देखील विश्वविक्रम करतायत की काय? का बॅटिंगचा क्लास पाहायला मिळतोय. तुषार कांबळे जबरदस्त बॅटिंग पण आपल्याला पाहायला मिळतीये. स्लोवर वन लो फुलटो स्वतः समोरच्या दिशेला ड्राईव्ह केला. फिल्डर इनफिल्ड मध्ये चांगली फिल्डिंग केली जाते. एक सिंगल कंप्लीट एका सिंगलच्या मदतीनं धावफलकावरती धावा 58 धावा धावफलकावरती आहेत. 58 बनवल्या गेल्यात. चॅलेंज देखील कंप्लीट आणि या ओव्हर मध्ये तब्बल 18 धावा आतापर्यंत आल्यात. 6 धावा अजून देखील एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये येणार आहेत. 13 मध्ये 33 आवश्यकता. किल्लेकर जल्लोष करतात. किल्लेकर आज खऱ्या अर्थानं खुश होतात. किल्लेकर आज आपल्या तालावरती देखील नसतात कारण की किल्लेकरांचा आवडता प्रसाद किल्लेकरांच्या गळ्यातील ताईत त्या पद्धतीनं मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग देखील करतोय. पुढचा बॉल मयूर हेंडे आडवा बॅटने खेळला फटका मिसताय परंतु खाली क्षेत्र आहे. फिल्डर आले तडमान मधून राणा मोरे चेंडूवरती येतात. एक सिंगल कंप्लीट. दुसरा धावेचा देखील प्रयत्न. खरा प्लेसी क्रिकेट पाहायला मिळतं. टीम श्री साई दत्त क्रीडा मंडळ चिंचवली रोड या संघाच्या माध्यमातून शेवटचा बॉल वरती आल्या 2 धावा 2 आणि प्लस एकंदरीत विचार केला तर 6 धावा बोनस स्वरूपामध्ये ओमेगा चॅलेंजिंग 50-50 ओव्हर मध्ये चॅलेंज कंप्लीट केला. अशा 6 धावा आल्यानंतर धावफलकावरती धाव संख्या जाऊन पोहोचली आहे 66 या अंकावरती. येणारे 12 बॉल विजयासाठी आवश्यकता 25 धावेची. टीम मीटिंग घेण्यास भाग पडले. 18 बॉल मध्ये 66 धावा बनवल्या गेल्या. ज्या पद्धतीनं निशी कर्णेकरनं शेवटच्या षटकामध्ये प्रल्हाद जमदाडेच्या वरती हल्ला चढवले. अगदी 18 बॉल मध्ये चॅलेंज कंप्लीट देखील करत असताना आतापर्यंत किल्लेकर आपल्याला पाहायला मिळाले. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळतीये. काप बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतीये. दोन्ही बॅटर सेट झाले. दोघांचा बॅट मध्ये धावा येत असताना आपल्याला पाहायला मिळाल्यात. 66 बनवल्या गेल्या. 18 बॉल मध्ये येणारे 12 बॉल 25 ची आवश्यकता. इथून शिरकाव करायचा. रोड टीमला देखील संधी असणाऱ्या निशी कर्णेकर बॉलिंग ट्रॅक वरती आल्यात. पहा पहिल्या षटकामध्ये 24 धावा ज्यानं खर्च केल्या तो सध्याचा गडीला षटक क्रमांक 4 मध्ये देखील बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. निशी कर्णेकर बॉलिंग ट्रॅक वरती आहे. सध्याच्या घडीला चांगली बॅटिंग तुषार कांबळेच्या बॅटमध्ये देखील पाहायला मिळाले. ज्यानं मयूर हिंडेच्या विरोधामध्ये हल्ले चढवलेले आपल्याला पाहायला मिळाले. साथीला प्रसाद आहे. पहिल्या मॅच मध्ये 48 धावांचं योगदान. या मॅच मध्ये देखील आतापर्यंत चांगली बॅटिंग त्यानं केली आहे. चांगला ताट दाखवला. निशीच्या विरोधामध्ये पहिल्या षटकामध्ये 24 धावा जमा केल्या. आता निशी पुण्याच्या रोडकरांना मॅच मध्ये शिरकाव करण्यासाठी आला. आता त्या संधीचं सोनं करायचं निशी कर्णेकरला देखील. ऑल इंडिया आयकॉन मध्ये सातत्यानं आपण निशी कर्णेकरला खेळत असताना पाहतो. यावेळेस बॉल प्रचंड वेग टप्पा पडला. गोळीच्या वेगाला बॉल निघून गेला. विकेट किपर नयन जोशीचा वेध घेतला गेला. डॉट बॉल येतोय. आत्मविश्वास वाढतोय निशी कर्णेकरचा. कॅप्टन विश्वास दाखवला. छोटीशी टीम मीटिंग घेतली गेली. डिस्कस झालाय की इथून स्ट्रॅटेजी कोणत्या पद्धतीचा वापरायचा. यश आलंय पहिल्याच बॉलवर निशी कर्णेकरला देखील. ऑफिस बॉल ड्राईव्ह केला. बॉलच बॅक ड्राईव्ह. प्रसादची विकेट मिळेल का नाही. डेंजर एंडला धावत असताना तुषार आपल्याला पाहायला मिळतात. पॉपिंग क्रीज मध्ये सुखरूपरित्या पोहोचले जातील का यास तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. रोहा स्पोर्ट्सच्या वाणीवरती पुन्हा एकदा मदत घेतली जाते. जे प्रेक्षक ऑनलाईन आमच्या समोर जोडले गेले त्यांना
विनंती असेल, जर आपण रॉ स्पोर्ट्स या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपल्या हक्काची वाहिनी, आपल्या तालुक्याची वाहिनी चांगलं कामकाज या संपूर्ण दक्षिण रायगडामध्ये करत असताना पाहायला मिळतीये. माननीय प्रमोद अनंत मस्कर पुरस्कृत ओमेगा चॅम्पियन्स ट्रॉफी कोलाड 2025 पर्व 2 नौबाड नायट्रोस कोलाड यांच्या माध्यमातून शानदार आयोजन आणि नियोजन केलं जातं. रजनी क्रिकेटचा तरार आणि प्रत्येक मॅच हाय व्होल्टेज होत असताना या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे. यस, नॉट आउटचा इशारा येतोय. ही मॅच संपल्यानंतर सर्व आयोजन कमिटीला मी विनंती करतो की आपण व्यासपीठा समोर या चिरंजीव भिंगारे आपले वाट पाहत आहेत. दोन चेंडू आलेत बॅक टू बॅक से 66 वरती धावा संख्या थांबली आहे. 10 बॉल आवश्यकता आहे 25 धावेची. 10 बॉल मध्ये 25 आवश्यकता. तुषार कांबळे देवा सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईकला. हाफ ट्रॅकर समोरच्या दिशेला आक्रमण केलंय. मयूर हेंडा बॉलच्या खाली कॅच होऊ शकत नाहीये. तिसऱ्या बॉल वरती सिंगल येते. या सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरसावलं. धावफलकावरती धाव संख्या 67 या अंकावरती आहे. प्रसाद आता स्ट्रायकर एंडला आला. 9 बॉल आवश्यकता 24 धावेची. हे 3 बॉल प्रसाद कशा पद्धतीने खेळतोय, कुठे मारतोय ते महत्वाचे आहे. मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. प्रसाद जोवर मैदानाच्या आतमध्ये आहे तोवर किल्ल्या या संघाला काळजी आणि चिंता करण्याची गरज नाहीये. त्या पद्धतीने त्याने या संपूर्ण स्पर्धेमध्ये आतापर्यंत खेळ केला. चांगल्या ताकदीचा खेळ पाहायला मिळाला. निशी कर्णेकर ओव्हर द विकेट. लो फुलटॉस अर्धशतक कंप्लीट केलंय किल्ल्याच्या या वाघानं. कबड्डी आणि प्रसादच्या एकट्याच्या बॅटमधनं 13 बॉल मध्ये 50 धावा आल्यात. का बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतीये. प्रसादचा क्लास, प्रसादचा थाट आपल्याला पाहायला मिळाला. इथून जर एकंदर विचार केला तर 3 बॅक टू बॅकचे षटकार आले तर शाही डांगा यांच्या माध्यमातून कॅश प्राइज दिलं जाणार आहे. आणखीन एक जबाब स्ट्रोक कव्हरेज मध्ये केल्यात. मयूर एंड्यात बॉल वरती चांगली फिल्डिंग. एक सिंगल कंप्लीट केली जाते. एका सिंगलच्या मदतीनं धाव फलक पुढे सरसावतो. धाव फलकावरती धाव संख्या जाऊन पोहोचतीये 74 या अंकावरती. 74 बनवल्या गेल्यात. 91चा पाठला करत असताना 7 बॉल 17ची आवश्यकता. प्रसाद आणि तुषारची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. प्रसादचं अर्धशतक कंप्लीट झालंय. या संपूर्ण स्पर्धेतील हे 3रं अर्धशतक आहे. समोरच्या दिशेला ऑन द राईज खेळलेत. डीप मध्ये बॉल केली हवाई सफर. हवाई हल्ला साधा एका बाजूला टीम श्री साई दत्त क्रीडा मंडळ चिंचवली रोड. पहिला पूर्वार्धाच्या डावावरती पाटीलचा बोलबाला पाहायला मिळाला. उत्तरार्धामध्ये तेच क्रिकेट श्री गावदेवी क्रिकेट संघ किल्ला यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाला. 6 बॉल आणि जिंकण्यासाठी आवश्यकता 11 धावेची. यस, अर्धशतक प्रसादनं जगवलं. त्यासाठी कॅश प्राइज झालंय सन्माननीय संतोष शेठ कोंगिले यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. किल्लेकरांचे आज खऱ्या अर्थाने सगळे रंग उधळवलेत. प्रसादनं ज्या पद्धतीनं खेळ केला 2025 वर्ष म्हटलं की किल्लेकर इतिहास केला. गोविंदामध्ये गेले 8 थरांचा विश्व विक्रम केला. आता क्रिकेटमध्ये 91चा पाठला करत असताना समोरचा बल्लाडे संघ बल्लाडे विशाल महाकाय लक्ष उभं केलं. 91 धावाचं आतापर्यंत मॅच. त्याच पद्धतीने रोड्स या गावाने देखील इतिहास केला. लगातार अखंड रायगड जिल्ह्यामध्ये इतिहास केला. लगातार 3 वर्ष 8 थर लगावण्याचा विश्व विक्रम केला आणि 2025 मध्ये 2दा
8 थर लावलेत. यावेळेसचा बॉल अंधधुंद खेळण्याचा प्रयत्न केला गेला. अल्पेश पाटील बॉलिंग ट्रॅक वरती आला. हा ट्रम्प कार्ड अल्पेश पाटीलच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केला. आयकॉन आहेत अल्पेश पाटील आणि आयकॉनिक भूमिका देखील मैदानाच्या आतमध्ये प्राप्त करायची आहे. 80 धावा बनवल्या गेल्यात. आता आवश्यकता 5 बॉल 11 धावा. मॅच अजून देखील 50-50 आहे. अल्पेश मॅच मध्ये शिरकाव करू शकतो, ती धमक आहे, ती त्याच्याकडे चमक आहे. आज अल्पेश पाटीलला चमकावं लागेल टीम रोट या संघासाठी. पुढचा बॉल आणखीन एक चांगला बॉल पाहायला मिळाला. प्रसादला थांबवलंय. प्रसाद नावाचं हे वादळ आलंय मैदानाच्या आतमध्ये. 22चा इशारा पंचांच्या माध्यमातून थांबवलं गेलं. पहिल्या 2 बॉल मध्ये 81 बनवल्या गेल्या. 4 बॉल आणि विजयासाठी आवश्यकता 10 धावेची. 4 बॉल 10 धावा. हाय व्होल्टेज मॅच, महामुकाबला मैदानाच्या आतमध्ये. कोण जिंकणार, कोण मारणार बाजी, मैदानाच्या आतमध्ये काय खेळ पाहायला मिळाला. प्रेक्षकांची मन जिंकले या हाय व्होल्टेज मॅच न. रोटकरांचा खेळ चांगला पाहायला मिळाला. किल्लेकरांचा देखील खेळ चांगला आतापर्यंत पाहायला मिळतोय. चला विनंती असणाऱ्या दोन्ही टीमला कुणी जिंको कुणी आतमध्ये जाऊ नका, विनंती असणाऱ्या आयोजकांच्या माध्यमातून. 4 बॉल 10ची आवश्यकता. हाय व्होल्टेज मॅच. तुषार कांबळे ज्यानं मॅच मध्ये आणलंय, अप्रतिम खेळी केली आतापर्यंत, तो सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईकला. मॅच रंगतीये. 4 बॉल 10 धावा. इथून कोणताही संघ मॅच जिंकू शकतोय. अल्पेश पाटीलच्या हातामध्ये चेंडू आहे. अल्पेश देखील लढण्यास उघड छाती करून मैदानाच्या आतमध्ये तयार झालाय. पहिल्या 2 बॉल मध्ये यश त्याच्या वाटेला आलंय. 1च धाव त्याने खर्च केली आहे. पुढचा बॉल कट केलाय. गली डीप पॉइंट मधला बॉल स्वीपर पॉइंट मध्ये ट्रॅव्हल होतोय. फिल्डर आहे डीप मध्ये. एक सिंगल कंप्लीट. थांबवले प्रसादला थांबवलं. स्वतःकडे स्ट्राईक घेतले. एक सिंगल आली आहे. एका सिंगलच्या मदतीने धाव फलकावरती धावा. 82. 3 बॉल 9ची आवश्यकता. 3 बॉल 9. अजून देखील मॅच रंगतीये. प्रत्येक बॉल रोमांचक वाढत असताना आपल्याला पाहायला मिळालं. अखंड सगळ्या प्रेक्षकांची थंडी खऱ्या अर्थाने या गुलाबी थंडीमध्ये घालवली आहे. मॅच गरम झाली आहे. कॅप बॅटिंग प्रसादने केली. त्याही पलीकडे सुंदर गोलंदाजी अल्पेश पाटील आतापर्यंत केली आहे. 3 बॉल 9 धावा. हाय व्होल्टेज मुकाबला. प्रसाद बामुगडे सध्याच्या घडीला ऑन स्ट्राईकला. अल्पेश पाटील थांबले. दबाव आहे. मॅच महत्वाची आहे. ओमेगा चॅम्पियन्स ट्रॉफी अस्तित्वाची लढाई. एका बाजूला श्री साई दत्त क्रीडा मंडळ चिंचवली रोड, एका बाजूला गावदेवी किल्ला. कंपल्सरीचे या स्पर्धेचा नियम आहे. दबाव आहे. प्रेशर आहे. अल्पेश पाटील रणबीरवरती बिघाड येतोय. प्रसाद बामुडे सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये सेट बॅटर आहेत. सेट देखील झालेत. 3 बॉल 9ची आवश्यकता. फुलटॉस बॉल समोर खेचला. या मॅचची हवा काढून देणारा, किल्लेकरांना नाचवणारा हा भव्य षटकार. स्ट्राईक घेतली. तुषार कांबळे देखील चांगले फटके खेळतोय. पहिले 2 बॉल थोडस का होईना प्रसादला अल्पेशनं बॅकफुट वरती ढकललं. स्वतःवरती विश्वास आहे, तो कॉन्फिडन्स आहे, दाखवून दिलंय. समोरच्या दिशेला षटकार खेचत असताना प्रसाद पाहायला मिळाले. 2 बॉल 3ची आवश्यकता. समोर आक्रमण केलं. फटका मिस्टेम निश्चित करनेकर बॉलच्या खाली. पुन्हा एकदा मॅच मध्ये शिरकाव केलं टीम रोडनं. जल्लोष पाहायला मिळतो डगआउट मध्ये रोटकरांचा. मध्ये रोटकर देखील निधड्या छातीनं लढण्यासाठी दाखल झालेत. कंपल्सरी चेस आहे या स्पर्धेचा नियम. 1 बॉल 3ची आवश्यकता. जल्लोष आहे रोडच्या ताप्यामध्ये. आणि विनंती आहे दोन्ही टीमच्या समर्थकांना की मैदानाच्या आतमध्ये कोणी जाऊ नका.
एक बॉल 3ची आवश्यकता. रोटकर आता मात्र खऱ्या अर्थानं मॅच मध्ये शिरकाव केलाय. किल्लेकरांचा आणखीन एक स्वाभिमान अभिमान मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना संकेत मुंडे रोहा तालुका प्रीमियर लीग सीझन 1 चा बस बॅटर सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. एक बॉल 3ची आवश्यकता आहे. कोण जिंकेल, कोण मारेल बाजी. कालच्या दिवसामध्ये 2 बॉल 12ची आवश्यकता असताना एका बॉल मध्ये 13 धावा झाल्यात. आता एका बॉल मध्ये 3ची आवश्यकता आहे. टीम किल्ला संघाला संकेत मुंडेवरती विश्वास आहे अखंड किल्लेकरांचा. आज अखंड किल्लेकरांचा विश्वास घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. मॅच जिंकायची आहे, ही अस्तित्वाची लढाई आहे दोन्ही टीमची आणि दोन्ही टीमला ही मॅच तितकी इम्पॉर्टंट आहे. कोणता डगआउट जल्लोष करेल. किल्लेकर देखील बाउंड्री लाईनवर सज्ज आहेत. रोटकर चिंचवलीकर देखील बाउंड्री लाईनवर सज्ज आहेत. एक बॉल 3. यावेळेस बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप. वाईड बॉलचा इशारा, वाईड बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येतोय. येस, फक्त वेस्ट साईडच्या बीमर साठी रिव्ह्यू असणारा टीम रिव्ह्यू, अन्यथा आपण रिव्ह्यू घेऊ शकणार नाहीयेत. पंचांचा निर्णय वाईड बॉलचा. कंपल्सरी चेस. एक बॉल आवश्यकता 2 धावा. काय होईल, काय होईल, काय होईल या मॅच मध्ये. सगळ्यांच्या मनात, सगळ्यांच्या हृदयात एकच धकधक 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 वाढवणारा हा रोमहर्षक रोमांचक महामुकाबला. कोण मारेल बाजी. एका बाजूला रोट, एका बाजूला किल्ला. कोण करेल जल्लोष. एक बॉल 2. फुलटॉस समोर खेळत मयूर बॉलवर कॅच घेतलीये. मॅच जिंकलीये रोटकरांनी, मॅच जिंकलीये. अप्रतिम खेळ आतापर्यंत रोटकरांचा जल्लोष पाहायला मिळतोय. अप्रतिम. एक बॉल 2ची आवश्यकता असताना मॅच जिंकलीये. काय खेळ करत असताना पाहायला मिळतात. चला बाजूला मैदान खाली करा लगेचच. मॅच एका बाजूला रोट आणि एका बाजूला किल्ला. मॅच जिंकली आहे टीम रोटनं. एक बॉल 2ची आवश्यकता असताना मयूर हेंडन अप्रतिम कॅच टिपली आहे. 6 बॉल 11ची आवश्यकता असताना प्रसादनं मयूर हेंडन अल्पेश पाटीलला चांगली गोलंदाजी केलेली पाहायला मिळाली आहे. वर्ल्ड प्लेअर बोथ टीम दोन्ही टीमचा खेळ या संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगला पाहायला मिळाला. चला मैदान खाली करा. विनंती असणाऱ्या नयन जोशी रिमोट कंट्रोल ऑफ टीम रोट. चला मैदान खाली करायचंय. महामुकाबला पार पडला. आणखीन एक नेक्स्ट मॅच या स्पर्धेतील आजच्या रात्रीतील अंतिम लढत. एका बाजूला टीम विराट 11 कोलाट नावे नवखार विरोधामध्ये श्री साई दत्त क्रीडा मंडळ चिंचवली रोट. या 2 संघादरम्यानची लढत आपल्याला पाहायला मिळेल. तत्पूर्वी